चांदीवाल आयोगाच्या अहवालावरून आता देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुखांमध्ये चांगली चुंपलेली आहे। महाविकास आघाडी सरकार वेळीच अहवाल आला तेव्हा जाहीर का केला नाही, देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुखांना सवाल केला। तर चांदीवाल आयोगाचा अहवाल महाविकास आघाडीच्या काळात आला असं देशमुखांनी म्हटलंय। आमचं सरकार पडल्यानं अहवाल समोर आणू शकलो नाही असं देशमुख म्हणतात। अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलं। महायुती सरकारकडे 2 वर्षापासून अहवाल पडू नये असं देशमुखांनी म्हटलं। चांदीवाल अहवाल हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये सबमिट झाला होता। महाविकास आघाडीने त्याच्यावर का कारवाई केली नाही, तो त्यांनी का जाहीर केला नाही? परमबीर सिंग यांना सीपी महाविकास आघाडीने केलं। अनिल देशमुख स्वतः त्या ठिकाणी गृहमंत्री असताना परमबीर सिंगांनी त्यांच्यावर आरोप लावले। आता विरोधी पक्षनेत्याच्या म्हणण्यावर स्टँडिंग गृहमंत्र्यावर एखादा कमिशनर आरोप लावेल असं शक्य आहे का? त्याला स्वतःच्या नोकरीची काळजी आहे की नाही आहे? अशा प्रकारे कोणी जर रोज काहीतरी बोलत असेल तर त्याला उत्तर देऊन त्यांच्या स्तरावर जाण्याची माझी इच्छा नाही। पण शेवटी सत्य जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे, सत्य समोर आलेलं आहे आणि यापुढे ते येत राहणार। आमचं सरकार असताना चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आला होता, पण काही दिवसातच आमचं सरकार पडलं। त्याच्यामुळे तो रिपोर्ट आमचं सरकार जाहीर करू शकलं नाही। आता त्यावेळेस आमचं सरकार का पडलं? उद्धवजी ठाकरे यांचे त्यावेळेस 40 आमदार, एका आमदाराला 50 कोटी रुपये देवेंद्र फडणवीस यांनी देऊन फोडलेत। त्याच्यामुळे त्यावेळेस सरकार पडलं। पण आता 2 वर्षापासून हा रिपोर्ट त्यांच्याकडे आहे, तो त्यांनी जनतेसमोर आणावा एवढीच माझी त्यांना विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।